असो कारखाना असो समाज कल्याण आश्रम शाळांच्या 100% शिक्षक भरती पवित्र पोर्टलला करणे असो 1 जानेवारीला घेतलेला शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलचा स्थानिक संस्थांच्या शिक्षक भरतीचा आयसीटीचे GR काढलेला सोबतच लोकल बॉडीच्या बाहेर देशातली आहे का खाजगी व्यवस्थापनाची सुद्धा 80% भरती झाली पाहिजे हा निर्णय असो ही मागणी असो नवी संसदेमध्ये कोकण पॅटर्न पूर्ण राज्यात लागू करावा आणि कोकण हे बाहेर देशात आहे महाराष्ट्रात आहे बाहेर देशातले विद्यार्थी राज्यामध्ये शिक्षण राज्यातले पॅटर्न लागू केला तर गोरगरिबांचे शिक्षण त्या ठिकाणी वाचणार आहे संविधानाच्या आर्टिकलची पायमल्ली होणार नाही आर्टिकलची पायमल्ली होणार नाही त्यामुळे सगळ्या मागण्या स्मार्ट सिटी नको आम्हाला स्मार्ट शाळा पाहिजे स्मार्ट शिक्षक पाहिजे कारण शिक्षकाला दुसऱ्या बाजूला 20 वेळा शिक्षक पास असलेले शिक्षक या ठिकाणी रस्त्यावर बसलेले आहेत आणि त्यांच्या अंगामध्ये स्मार्ट सिटी होणारी ती काही गुण असतात स्मार्ट शाळा होण्याची काही गुण असतात स्मार्ट शिक्षक होण्याची काही गुण असतात ते निकष असतात जी पात्रता असते त्यांच्या अंगामध्ये रक्त संकलन केल्यासारखं पात्रता त्यांनी ग्रहण केलेली आहे मग का नको स्मार्ट सिटी का नको स्मार्ट जिल्हा परिषदेची शाळा का नको स्मार्ट शिक्षक का शिक्षक घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा पास करा म्हणून त्यांच्यासोबत छळत आहात मग एका बाजूला त्यांना छळायचं दुसऱ्या बाजूला कंदार शिक्षक आणायचे आमच्या जे काही सातारावर जी शिक्षक कमी होती की काय अनेक कंदार शिक्षक घेतलेली आहेत 75,000 राज्यामध्ये कंदार शिक्षकांच्या ओझं जे आहे शिक्षण क्षेत्राचं खांद्यावर ओझं त्यांच्यावर आहे ते कुठेतरी ओझं हलकं झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी कायम पात्रताधारक शिक्षक मिळत पाहिजे तसंच आमच्या सोबत असणारे आमचे कार्यकर्ते असो या सगळ्या सहकार्याने या सगळ्या मावळ्यांना एकत्र करून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरू असेल आणि जोपर्यंत प्राधान्यक्रम मर्यादेचे अमर्याद होणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरू असेल आणि तोपर्यंत शिक्षक भरतीचं ब्रँड सुद्धा एक पाऊल सुद्धा चालू आहे त्यानंतर आमच्या सहकारी संघटनेचं आपल्याला बऱ्याच आंदोलकांचा बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे आणि पाठिंबा मिळणार आहे त्या ठिकाणी बरेच लोकप्रतिनिधी आहेत शैक्षणिक सुधारणावादी नेत्यांची त्या ठिकाणी आपल्याला भेट होणार आहे या सगळ्यांचा पाठिंबा अद्याप मिळालेला आहे अद्याप मिळणार आहे त्यामुळे या सगळ्यांचं ज्ञात आणि अज्ञात ज्यांनी सहकार्य केले आंदोलनाला ज्यांचा पाठिंबा मिळतो अशा सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशाच आमच्यावर विश्वास ठेवा असा साधारण आम्ही लढू तुमच्यासोबत आणि मी तुम्हाला जाताना सांगतो हम सब एक अरे आवाज दो अरे आवाज दो एवढं सांगतो आम्ही लढू जिंकू एवढं सांगतो